मी डॉक्टर कृष्णा मदनराव कोरडे सध्या जालना इथे कलावती हार्ट केअर अंबड चौफुली ऋषी पार्क समोर कार्यरत आहे। आज आपण एक पुढील 10 ते 15 मिनिट ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब या विषयावर बोलणार आहोत। या संदेश मराठीमध्ये देण्यामागचं कारण हेच की आपल्या भागामध्ये ज्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये जास्त ज्ञान नाही आहे त्या सर्व लोकांना उच्च रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर असणं या सर्व गोष्टींचा अर्थ कळायला पाहिजे, म्हणून आपण मराठीमध्ये बोलणार आहोत। आज आपण कोणत्याही गावाखेड्यात कुठेही गेलो आणि एक 10 पैकी 4 वयस्कर लोकांना विचारलं त्रास कोणता आहे तर साधारणतः BP आहे म्हणून सांगतात। नेमकं BP काय असतं? ब्लड प्रेशर म्हणजे नेमकं आपल्या हृदयामधून जे आपलं ब्लड पंप होऊन धमन्यांमध्ये जातं ते धमन्यांच्या भिंतीवर कोणत्या प्रेशरवर जातं याला आपण रक्तदाब असं सरळ भाषेत म्हणतो। सर्वांनाच असं वाटतं की आपलं जे ब्लड प्रेशर आहे ते नॉर्मल किंवा नॉर्मलच्या आसपास राहिलं पाहिजे। तर नॉर्मल ब्लड प्रेशर म्हणजे काय? दिवसभरामध्ये प्रत्येक माणसाचं ब्लड प्रेशर काही प्रत्येक ठराविक वेळेला कधी जास्त असतं, जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा ब्लड प्रेशर कमी असतं। पण आपण जेव्हा म्हणतो की कोणाला BP आहे किंवा उच्च रक्तदाब आहे ते आपण कसं ठरवतो? तर साधारणतः जे ब्लड प्रेशरची व्हेरिएबिलिटी असते की आता काही जेव्हा आपण काम करतो किंवा काही ताणामध्ये आहे किंवा चालतो एक्सरसाइज करतो तेव्हा ब्लड प्रेशर वाढणे, व जेव्हा आपण नॉर्मली आराम करत असतो किंवा झोपलेलो असतो तेव्हा ब्लड प्रेशर कमी होणे हे आपलं एक नॉर्मल व्हेरिएशन असतं। तेव्हा जे तुटतं जेव्हा आपलं ब्लड प्रेशर जे रक्तदाब आहे तो नेहमीच आपल्या एका प्रत्येक ठरलेल्या अमाऊंटपेक्षा वाढतो, त्याला आपण उच्च रक्तदाब असं म्हणतो। 120-80 हे जे आपण म्हणतो आपल्याला ब्लड प्रेशर आसपास 120 सिस्टोलिक असं असतं, डायस्टोलिक 80 असतं। याच्या आपल्या कमीत कमी ब्लड प्रेशर असणं गरजेचं असतं। जेव्हा रक्तदाब 140 वरचा आणि खालचं 90 याच्या वर जायला लागतो आपण त्याला उच्च रक्तदाब असं म्हणतो। साधारणतः आपण विचार करतो की उच्च रक्तदाब असण्याचे कारणं काय आहेत? नेमकं पहिलं कारण असं आहे की जसं आपलं वय वाढतं तसं ज्या धमन्यांचा लवचिकपणा असतो तो कमी होऊन धमन्या थोड्या स्टीफ व्हायला लागतात, त्याच्यामुळे उच्च रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर आपल्याला येऊ शकतं। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे फॅमिली हिस्ट्री। ज्यांना घरामध्ये कोणाला आईला वडिलाला पहिल्यापासून उच्च रक्तदाबाचा त्रास होता त्यांच्याच मुलांना वगैरे किंवा मुलींना रक्तदाब असण्याची शक्यता जास्त असू शकते। दुसरं कारण झालं आपलं फॅमिली हिस्ट्री। तिसरं महत्त्वाचं कारण आपल्या भागामध्ये किंवा आपल्या पूर्ण इंडियन सोसायटीमध्ये जे सॉल्ट म्हणजे मीठ खाण्याचं प्रमाण जास्त असतं, याच्यामुळे जास्त सॉल्ट इंटेकमुळेही ब्लड प्रेशर जास्त असतं। नॉर्मली 2300 मिलीग्राम म्हणजे साधारणतः फक्त एक छोटा चमचा मीठ हे 24 तासामध्ये प्रत्येक माणसाची रिक्वायरमेंट असते, पण आपल्या याच्यामध्ये आपण त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त मीठ खातो। तिसरं कारण की आपण मीठ जास्त खातो। चौथं कारण की आपल्या जेवणामध्ये फळांचं प्रमाण फार कमी असतं। याचं वैज्ञानिक कारण असं की फळांमध्ये पोटॅशियमची मात्रा जास्त असते जी की ब्लड प्रेशर नियंत्रित करण्याकरता भरपूर असते। तिसरं की आपण आपल्या जेवणाच्या पद्धती याच्यामध्ये साधारणतः आजकाल जे सगळे तळलेले पदार्थ खाणे, बाहेरचं जे छोट्या मोठ्या फास्ट फूड म्हणतो आपण, बर्गर भजे वगैरे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या जास्त खाणं, त्याच्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशरचे जे रुग्ण आहेत आपले उच्च रक्तदाबाचे ते वाढत आहेत। पाचवं कारण महत्त्वाचं, ज्यांना किडनीचे आजार आहेत, ज्यांना किडनीवर सूज आहे, किडनीचा रक्तपुरवठा कमी जास्त आहे, अशा रुग्णांमध्ये पण ब्लड प्रेशरचं प्रमाण आढळतं। त्याच्यानंतर की आपली लाईफस्टाईल जे सध्या व्यायाम करणे किंवा ज्या गोष्टी असतात, जास्त जरी लोकांचं काम आजकाल बसून आहे, ऑफिस असो, दुकान असो, व्यवसाय असो, शिक्षक असो, त्याच्यामुळे त्यांना सेडेंटरी लाईफस्टाईल ज्याला आपण असं म्हणतो की ज्यांचं व्यायाम वगैरे कमी आहे तशा लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास उद्भवण्याची शक्यता इतर लोकांपेक्षा जास्त आहे। आणखीन एक कारण म्हणजे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा। ज्यांचंही वजन त्यांच्या वयाच्या आणि उंचीच्या प्रमाणे जास्त आहे तशामध्ये पण ब्लड प्रेशर होण्याची शक्यता जास्त असते। आणि एक महत्त्वाचं कारण म्हणजे स्ट्रेस म्हणजे आपलं मानसिक स्थिती, कोणत्याही ताणतणावाचं वातावरण, नेहमीच्या गोष्टींमध्ये ज्यांना स्ट्रेस जास्त आहे त्यांना सुद्धा ब्लड प्रेशर असण्याची शक्यता असू शकते। हे झाले आपले ब्लड प्रेशर असण्याचे कारणं। आता याच्यानंतर आपण बोलूयात सिम्पटम्स म्हणजे लक्षणं, की आपण ओळखायचं कसं की मला ब्लड प्रेशर आहे की नाही। याच्यामध्ये नेहमी सतत सर्वात महत्त्वाचं जे लक्षण आहे की अवेळी सकाळी डोके दुखणे, अस्वस्थपणा वाटणे, थकवा वाटणे, अचानक कधी चक्कर येणे, थोडंही चाललं फिरलं की माणसाला घबराट होणे, छातीमध्ये धडधड होणे, अशा ज्या गोष्टी आहेत हे साधारणतः आपण लक्षणं म्हणू शकतो।
कानामध्ये आवाज येणे, हातपाय गळून गेल्यासारखे वाटणे, एक कॉमन आणि नेहमी आपण जे पेशंटला भेटतो आम्ही त्याच्यामधून जे लक्षणं आहेत हे ब्लड प्रेशरची लक्षणं असू शकतात. ब्लड प्रेशरबद्दल एक मजेची गोष्ट जर सांगितली तर जोपर्यंत आपण ते मोजत नाही तोपर्यंत आपण त्याला सांगू शकत नाही की ब्लड प्रेशर आहे की नाही. फक्त तुम्हाला किंवा आपल्याला सर्वांना चांगलं वाटतं याचा अर्थ असा नाही की आपलं ब्लड प्रेशर चांगलं आहे म्हणून. नियमित ज्यांचं वय 30च्या वर आहे त्यांनी एकदा कधीतरी महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात आपलं ब्लड प्रेशर तपासणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर विषय असा आहे की आपल्याला ब्लड प्रेशरबद्दल आपण एवढं जे बोलू लागलो याचं कारण काय. कारण की सतत जर आपलं ब्लड प्रेशर मी जे तुम्हाला सांगितलं की 130/80 किंवा 120/80 पेक्षा जर नेहमी जास्त असेल तर आपल्या शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. जसं की पहिला भाग, ब्लड प्रेशर ज्यांचं नेहमी करता जास्त असतं त्यांच्या प्रत्येक धमन्यांमध्ये, ज्या मेंदूच्या असो किंवा हृदयाच्या असो, त्याच्यामध्ये ब्लॉकेज होण्याचं प्रमाण जास्त असतं. ब्लॉकेज झाल्यानंतर साहजिकच त्याच्यामध्ये पॅरालिसिस होण्याची शक्यता असते, डोक्यामध्ये एखादी नस फुटण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर आपल्याला कायमचं अपंगत्व येण्याचे चान्सेस असतात. आपण गावाखेड्याकडे बघतो की काही लोकांना पॅरालिसिस आला तर नंतर आयुष्य आपल्याला पलंगावर झोपून काढावं लागतं. त्याच्यामुळे पॅरालिसिस हा एक पहिला धोका तुम्हाला सांगितला. दुसरा असतो त्याच्यामध्ये की हृदयविकाराचा झटका येणे. जेवढं आपलं ब्लड प्रेशर जास्तीत जास्त दिवस अनकंट्रोल असतं, ज्याच्यावर आपण काही प्राथमिक उपचार घेत नाही, ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवत नाही, त्याच्यामुळे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेज होण्याचं प्रमाण वाढून हृदयविकाराचा झटका येण्याचं लक्षण येऊ शकतं. तिसरा भाग, ज्यांचं ब्लड प्रेशर नेहमी जास्त असतं त्याचं ब्लड प्रेशर ट्रान्झिट येऊन खाली त्याचं किडनीवर सूज येण्याचं प्रमाण वाढतं. भरपूर रुग्ण आपण बघितलं असेल की ज्यांच्या किडनीवर सूज येते, त्याच्यानंतर डायलिसिस वगैरे हे त्यांना लाईफ टाईम चालू ठेवावं लागतं. याचं प्रामुख्यानं पहिलं प्रायमरी कारण, हे महत्त्वाच्या कारणांपैकी जसं एक शुगर कारण आहे तसंच एक ब्लड प्रेशर हे सुद्धा कारण आहे. त्याच्यामुळं ब्लड प्रेशर नियमित कंट्रोलमध्ये ठेवणं हे आपल्याला भरपूर गोष्टींकरता फायद्याचं असू शकतं. जर ब्लड प्रेशर नियमित कंट्रोलमध्ये नसलं तर किडनीवर सूज येऊन डायलिसिस वगैरेचा परिणाम पुढे होऊ शकतो. तिसरं महत्त्वाचं की एक रेटिनोपॅथी नावाचा प्रकार असतो, ज्याच्यामध्ये ज्यांचं BP भरपूर दिवसांपासून नेहमी जास्त असतं त्यांना कॅटरॅक्ट, मोतीबिंदू आणि दिसण्यामध्ये ज्या काही अडचणी असतात, अंधत्व येण्याची शक्यताही असू शकते. त्याच्यामुळं ब्लड प्रेशर आपण का नियमित का कंट्रोल ठेवायचं, याच्याकडे इतकं महत्त्व का द्यायचं, ब्लड प्रेशर नियमित का मोजायचं, तर कारण आपल्याला भविष्यात होणारे जे सगळे आजार तुम्हाला सांगितले मी, हे वाचवायचे असतील, हे पूर्वी थांबवायचे असतील, त्याच्याकरता आपल्याला ब्लड प्रेशर मोजणं गरजेचं आहे. व ब्लड प्रेशर मोजल्यानंतर जर ब्लड प्रेशर आपलं जास्त वाढत असेल तर त्याची काळजी घेणं व त्याची ट्रीटमेंट आपल्याला घेणं गरजेचं आहे. फक्त आपलं ब्लड प्रेशर वाढून आलेलं आहे, डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं ब्लड प्रेशर 160/80 आहे व तुम्ही जर असं म्हणून गोळ्या घेणं बंद केलं की मला काहीच त्रास नाही, तर हा त्रास निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये जाणवू शकतो. त्याच्यानंतर आपण कारणं आणि त्याचं होणारे परिणाम बघितले. आता एक महत्त्वाचा विषय आहे की ट्रीटमेंट काय असते. ट्रीटमेंटमध्ये 2 भाग असतात. पहिला असतं प्रिव्हेन्शन, दुसरं असतं ट्रीटमेंट. प्रिव्हेन्शन म्हणजे आपल्याला ब्लड प्रेशर होऊ नये किंवा हाय ब्लड प्रेशर होऊ नये याच्याकरता आपण काय काळजी घेऊ शकतो. पहिलं याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक्सरसाइज. प्रत्येक माणसाने आठवड्यापैकी 5 ते 6 दिवस 45 मिनटं जॉगिंग म्हणा, रनिंग म्हणा, स्विमिंग म्हणा, 45 मिनटं मॉडरेट टू हाय इंटेन्सिटी कार्डिओ एक्सरसाइज, म्हणजे ज्याच्यामध्ये रनिंग येते, स्विमिंग येते, त्याला आपण एक्सरसाइज असं म्हणतो. तसं आठवड्यातले 5 दिवस करणं गरजेचं आहे. दुसरा भाग डाएट. डाएटमध्ये आपल्याला मिठाचं प्रमाण कमी ठेवणे, डाएटमध्ये फ्रूट्स जे असतात, व्हेजिटेबल, ग्रीन व्हेजिटेबल जे असतात, ज्याला आपण फळ, फूल वगैरे म्हणतो, त्या गोष्टी आपल्या जेवणामध्ये जास्त यायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यसन, स्मोकिंग आणि अल्कोहोल. आज आपण आपल्या सर्व भागात बघतो की वयाचं 18, 16, 15 वर्षापासून पोरं भाकर कमी, तंबाखू जास्त खाऊ लागले, पाणी कमी, दारू जास्त पिऊ लागले. ह्या गोष्टी पुढं चालून सगळ्या अपायकारक ठरतात. स्मोकिंग आणि अल्कोहोल म्हणजेच बिडी, सिगारेट किंवा तंबाखू कोणत्याही प्रकारची व दारू कोणत्याही प्रकारची, हे जे आहे हे आपलं 100% याच्यामध्ये पेशंटला BPचा म्हणा, हृदयविकाराचा म्हणा, शुगरचा म्हणा, ह्या गोष्टी कधी ना कधी लागणार आहेत. त्याच्यामुळं हात जोडून विनंती करतो की जेही आपले नवीन तरुण युवक वगैरे ऐकत असतील, आतापासूनच त्याच्या आहारी जाण्याच्या पूर्वी तंबाखू कोणत्याही प्रकारचं व्यसन व दारूचं कोणत्याही प्रकारचं व्यसन आपण करायचं नाही, हे ठरवा मनातल्या मनामध्ये आणि याचं पालन करा. चौथं महत्त्वाचं आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे की आजकाल जेवढेही ज्यांचे जॉब्स आहेत किंवा व्यवसाय आहेत किंवा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्यांना ताणतणावाचं लाईफस्टाईल पूर्ण जगावे लागते,
तर याच्यामध्ये ताणतणाव हा मोठा फॅक्टर आहे की आपलं बी पी, मानसिक हेल्थ किंवा जेही आपलं मानसिक संतुलन असतं, ह्या गोष्टी असतात, कोलेस्ट्रॉल असतं, हे सगळं लिंक्ड असतं. त्याच्यामुळे होता होईल योगा, मेडिटेशन, थोडंफार काउन्सिलिंग सेशन, रिलॅक्सेशन ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आपल्या फॅमिलीसोबत, मित्रमंडळासोबत, ज्याही लोकांसोबत तुम्ही बोलू शकता, थोडाफार ताण तुमचा कमी करू शकता, गोष्टी शेअर करू शकता, त्यात कराव्या. त्याच्यामुळे होता होईल आपलं स्ट्रेस कमी होऊन आपल्याला भविष्यामध्ये बी पीचा त्रास किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास जडणार नाही, याची काळजी घ्या. आणि याच्यानंतर आहे ट्रीटमेंट. हा झाला प्रिव्हेन्शनचा भाग की आपण ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाबाचा जे होणारा त्रास आहे तो रोखू कसा शकतो. याच्यानंतरचा भाग आहे की ज्यांना पहिल्यापासून किंवा आतापासून जो हाय बी पीचा त्रास जडलेला आहे त्यांनी काय काळजी घ्यायची. तर त्यांनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे व्यवस्थित वेळेच्या वेळेवर टॅबलेट्स घेणं गरजेचे आहेत. टॅबलेट्स घेतल्यासोबतच जे तुम्हाला पहिल्या गोष्टी सांगितल्या मी की जेवणामध्ये मिठाचं प्रमाण अत्यल्प पाहिजे, तेलाचं प्रमाण कमी पाहिजे, फास्ट फूड किंवा बाहेरचं जे आपण गोष्टी खातो त्याचं प्रमाण एकदम कमी पाहिजे. ह्या गोष्टी पाळत असतानाच आपल्याला योगा, मेडिटेशन आणि तुमचं मेंटल हेल्थ, ज्याला आपलं मानसिक गोष्टी म्हणतो, स्ट्रेस मॅनेजमेंट, हे एक करता आलं पाहिजे. व बी पीचं कोणत्याही गोष्टीचा ठोकताळा नसतो की डॉक्टरने एखादी बी पीची गोळी तुम्हाला दिली की ती गोळी आयुष्यभर चालणार, म्हणजे ह्या बी पीच्या गोळीवर आपलं बी पी नेहमीकरता कंट्रोल राहणार असं बिलकुल नाही आहे. त्याच्यामुळं दर 2 ते 3 महिन्याला ज्याही डॉक्टरांकडे तुमची ट्रीटमेंट ब्लड प्रेशर करता चालू आहे त्या डॉक्टरांना व्यवस्थित फॉलोअप ठेवून की दर 3 महिन्याला बी पी चेक करायचं. बी पी जास्त असलं तर आपल्याला डोस वाढवावा लागतो कधी कधी. बी पी जर कंट्रोलमध्ये येत असेल, आपलं लाईफस्टाईल मॅनेजमेंट वगैरे, राहणीमान बदलून, जेवणाच्या पद्धती बदलून जर बी पीची गोळी आहे तीही कमी होऊ शकते. त्याच्यामुळं रेग्युलर फॉलोअप हा फार प्रचंड गरजेचा भाग आहे. आणि काही गोष्टी आहेत ब्लड प्रेशरबद्दल ज्या आपल्या सगळ्या लोकांमध्ये रुजलेल्या आहेत की बी पीची गोळी एकदा चालू झाली की बंद पुन्हा होत नाही. हा भाग तसा 100% बंद होत नाही असं काही नसतं. पण जेव्हा ज्या माणसाला ज्या गरजेकरता बी पीची गोळी चालू आहे त्या बी पीच्या गोळी चालू ठेवणं गरजेचं असतं. फक्त बी पी आता आपल्याला नेहमीकरता आयुष्यभर लागणार आहे म्हणून आपण बी पीची गोळी घ्यायची नाही, हा भाग अत्यंत चुकीचा आहे. याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हालाच याचे परिणाम भोगावे लागतील. व ब्लड प्रेशर या आजाराला घाबरून न जाता, जे आज मी तुम्हाला एक 5-6 मिनटं जे सांगितलं त्या गोष्टींचं जरी आपण नियमित पालन केलं तरी आपल्याला ब्लड प्रेशरचा आजार हा जडणार नाही, याची मला खात्री आहे.